नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा कोमल भांडे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळी सकाळी मस्त फ्रेश झाले आणि आता मला चहा घ्यायचा आहे, कारण माझी सर्व कामं आवरलेली आहे. तुळशीची पूजा, रांगोळी आणि मी इथं चहा ठेवलेला आहे. आता चहा घ्यायचा आहे. चहा घ्यायचं झालं मग स्वयंपाकाची तयारी करणार आहे. इथे ना माझी भाजी झालेली आहे आणि मी चपात्या करून राहिली. इथं माझा स्वयंपाक झाला का मग आहे ना मला कपडे धुवायचे आहेत. आज लवकरच स्वयंपाक झाला, कारण मिस्टरांना नानांना आहे ना बाहेर जायचंय. माझा स्वयंपाक झाला आणि आता आहे ना मी आणि मिस्टर आहे ना स्वामींच्या केंद्रात चाललो दर्शनासाठी. आज त्यांना सुट्टी आहे आणि त्यांना बाहेर पण जायचं आहे, पण ते म्हणे आधी स्वामींचं दर्शन घेऊन येऊ. आवरलं सगळं माझं, आता फक्त कपडे धुवायचे राहिलेत. स्वामींचं दर्शन घेऊन आले का मग कपडे धुते. आम्ही आत्ता स्वामींच्या केंद्रात आलो. आता आहे ना मी दरबारात चाललेले. मिस्टर आधीच आहेत ते बघा, ते ना स्वामींच्या पाया पडते. इथं बघा किती छान गायो वासरू केंद्रामध्ये, आणि केंद्राच्या असा परिसर आहे आजूबाजूचा. हे बघा खूप मस्त वाटतं केंद्रामध्ये आल्यावर. आम्ही ना स्वामींचं दर्शन घेऊन आता घरी चाललो, मी आणि मिस्टर. केंद्रातून आलो आणि मिस्टरांना जेवायला दिलं. मिस्टरांना नानांना, ते दोघं गेलेत बाहेर. अजून मला कपडे धुवायचे, भांडे घासायचे, भरपूर काम पडलेलं आहे. पटपट आवरते. चला मग. माझं जेवण झालेलं आहे आणि आता इथं आहे ना देवाचे दिवे आहे का ते खूप खराब झालेले होते. बऱ्याच दिवसाचे घासलेच नव्हते, कारण केंद्रात सप्ताह बसला होता. आम्ही घाई आवरायचो आणि तसंच जायचो. तर आज टाईम आहे तर चला म्हटलं देवाचे दिवे, ताट सगळं देवाचे ना भांडे सगळे घासून काढावात. बघा इथं देवाचे दिवे ना खूप तेलकट झालेले आहे. आता याचा तेलकटपणा कसा काढायचा हे मी तुम्हाला दाखवते. मी ना इथे ना एका पातेल्यात ना गरम पाणी केलेलं आहे. आता आहे ना हे पाणी ना याच्यात ओतून घेते. असं गरम पाणी करायचं आणि यात ओतून घ्यायचं. यात आहे ना 1 चमचा भर आहे ना हे टाकायचं, निरमा टाकायचा. आपला कोणता पण निरमा टाकायचा, 1 चमचा टाकायचा. तो निरमा आहे ना असा खलून घ्यायचा चमच्यानी. गरम पाणी असल्यामुळे हात नाही घालता यायचा, मग चमच्यानी ना तो पूर्ण असं खलून घ्यायचा, म्हणजे तो विरघळतो पाण्यामध्ये खलून घेतल्यावर. मी इथे आहे ना असे दिवे खोलून घेतले. आता हे दिवे आहे ना त्या गरम पाण्यामध्ये टाकायचे. मी इथे आहे ना सगळे दिवे असे गरम पाण्यामध्ये टाकून दिलेले आहेत. पुसवायच्या अगोदर आहे ना ताईंनी मला हे काम दिलेलं आहे ते करून घेते एकदा, कारण आहे ना अण्णांनी ना मूग आणले होते. त्या मुगाला आहे ना थोडे भुंगे लागलेले आहे. ताई म्हणे ते वरती उन्हाला ठेवू नये, म्हणजे कसे ते भुंगे आहे ना मरून जातील. चला, एक तर काम झालं, मूग ठेवून आले वरती उन्हाला. आता आहे ना आपले दिवे भिजते तोपर्यंत फरची पुसून घेते आणि मग दिवे घासते. तोपर्यंत चांगले भिजतील. पण आपली मस्त अशी फरची पुसून झालेली आहे आता आहे ना. आणि इथं दिवे पण आपले असे मस्त असे भिजलेले आहेत. इथं दिवे पण आपले मस्त भिजलेले आहे. पाणी पण गार झालेलं आहे, गरम नाही आहे आता पाणी. 10-15 मिनटं झालेत ना. आता आहे ना दिव्याचा आहे ना चिकटपणा पूर्ण निघून गेलेला आहे, कारण ते चिकट किंवा मेनसट झालेले असते ना. खूप दिवसांनी घासले तर, लवकर नाही घासले ना तर ते चिकट होते असे मेनसट, तर ते निघत नाही. मग त्यासाठी असा उपाय करावा लागतो. आता काय करायचं, हे काढून घ्यायचे. आपले भैया पावडर किंवा आहे ना पितांबरी ना त्यांनी घासायचे. मी इथं आहे ना आम्ही ना भैया पावडर आणलेली. मी आता इथं आहे ना भैया पावडरनी घासते आणि घासल्यावर तुम्हाला दाखवते दिवे किती चकचक निघलेत. हे बघा इथं आहे ना आपले देवाचे दिवे आहे ना घासून झालेले आहेत आणि मस्त भारी चकचक निघलेले आहेत. बघा किती सुंदर निघलेले आहेत. खूप तेलकट आणि मेनसट झालेले होते, पण एकदम चकचक निघलेले आहेत बघा.
माझं सर्व काम आवरलं, देवाचे दिवे घासून झाले, फरची पण पुसून झाली. आता थोडा वेळ आराम करते. मी मस्त फ्रेश झाले आणि आम्हाला पाणी आलेलं आहे. आता वाजलेले 4:30 आणि इथं मी चहा ठेवलेला आहे माझ्या आणि ताईसाठी. ताई पण नगरवरून आल्या. पाणी भरून झालं, प्यायचं पाणी भरलं आणि इथं चहा ठेवलेला आहे. आता मस्त चहा घेतो आणि अण्णांच्या डब्याची तयारी करायची. आता मला स्वयंपाकाला लागायचं आहे. मी ना इथं आहे ना पीठ मळून ठेवलेलं आहे ना. आता मला भाजीची तयारी करायची आहे आणि भाजी करायची मला शिमला मिरची. माझ्या चपात्या पण झाल्या आणि भाजी पण रेडी. इथं शिमला मिरचीची भाजी केलेली मी. काल मी माझ्या ब्लॉगचा एंड नाही करू शकले कारण मला टाईम झाला होता. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोमल भांड्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. श्री स्वामी समर्थ.